सिस्टर्स कॉर्नर. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ करून राहिलो. आता पावसाळा आलेला आहे. तर पावसाळ्यात आम्ही दरवर्षी काही ना काही झाडं लावतो. तर चला आज तुम्हाला दाखवतो की आम्ही काही झाडं लावणार आहेत. चला तर तुम्हाला मी दाखवतो की काय झाडं लावणार आहे. तर इथं आम्ही आता आळू लावणार आहेत. आळू तर मी इथं आळू लावून राहिली. बघा पावसाचं वातावरण झालंय. आळूची भाजी लावते तिकडे जेरी खेळते बसली आणि इकडे ही आणि आम्ही दरवर्षी आळू घरीच लावतो, त्यामुळे आळूचे पानं काही आम्ही बाजारात विकत आणत नाही. आळू, भेंडी, काकड्या, भेंडी लावतो पर्यंत भेंडी बघा. मिरच्या पण लागलेल्या आहे आमच्या इथे. कुठे गेल्या मिरच्या? हां, या मिरच्या. ऊस. अजून एवढा आळू बाकी आहे. आता इथं जागा संपली, आता कुठे लावायची? बाकीचं नाही तिकडे लावू. आमच्या खजिन्याची डबी, याच्यात प्रत्येक प्रकारच्या झाडांच्या बी आहे. हे पाहिजे भेंडीची बी, गावठी भेंडी. आता भेंडी लावायची आपल्याला. दंग मम्मीला विळा पण ठेवला काय? कुठं लावायचे बरोबर भेंडी? इथे मम्मी आता गावठी भेंडीच्या बिया लावते. ही भेंडी खायला खूप छान लागते, पण आम्ही नाही खात. मम्मी तेच खातात ना. मला तर भेंडीच आवडत नाही. मला तर भेंडीच आवडत नाही. कोणती असो, गावठी असो, हायब्रिड असो. बघूया आता डब्यातून दुसरं काय निघतं. हे बघा काकडीच्या आणि कसल्या बिया अजून दोडीच्या दोड फळ असं दोड, त्याच्या बिया आहेत. चला आता हे पण लावूया. त्या काकडीच्या आणि गिलक्याच्या 3 प्रकारच्या बिया आहेत त्या वेगवेगळे दाखवा. आता काही जे उगलं ते उगलं. काकडीच्या आणि दोडीच्या सेम साईज असते ती. मम्मी काकडीच्या बिया लावते आता. कसं लावू मम्मी हे? सांगतो काय म्हणता? पेरणी म्हणता का रे याला? पेरणी कशाला म्हणता? जे आपण भात वगैरे पेरतो किंवा नागली वगैरे पेरतो त्याला पेरणी म्हणता. याला काय म्हणता मग? याला नाही, ठाणणी म्हणता. याला ठाणणी. भाऊ हुशार आहे. मग थांब अजून. हा जिथल्या उगल्या तिथल्या. मम्मीला तिचा भाऊच हुशार दिसतो. तुम्ही येड्यापुरी. मम्मी काकडीच्या बिया टाक. एक तर मागच्या वेळेस काकडी खायला भेटली. विकत आणू. तर इथं आळू आणि काकड्या लावून झालेलं आहे. आता उगलेला आळू लावायला जाऊ. सीताफळ पॅकेट दिसतंय. उगलेला आळू आपल्याला इथं लावायचं आहे.
ही आमची सीताफळ, सीताफळ लागलेली. अरे सर्व मी खाणार आहे. हे बघा किती सीताफळ लागली. अजून ते तिकडं पुढे आहेत. हे बघा हे खाली वरती. वरती राहू दे तर नंतर समजत नाही कुठं लावलंय कुठं. लावायला आली ती तर मम्मीने तिच्या 2-3 टाकल्या. दिले द्यायला. नको ना मम्मी. जेगला रागाला चल बस खाली. उद्या पप्पांना नाव गेलं. लावू बस मम्मीचं नाव गेलं पप्पांकडे आता उद्या. बस इथं. जे सांगून दे. हा मग याच्यावर यायचं नाही. याच्यावर यायचं नाही. चला. हे बघा हे प्राजक्ताचं झाड आहे. आम्ही नर्सरीतून आणलं होतं. तर आता ते आपण लावूया. प्राजक्ताचं झाड लावून झालेलं आहे. त्यानंतर हे जास्वंदीचं लावलं आहे. या जास्वंदीचं फूल या पद्धतीने दिसतं, हे बघा. त्यानंतर अजून एक ही जास्वंद लावलेली आहे.
तिचं फूल हे असं दिसतं. एवढे झाडं लावून झाले आपले. अजून आम्हाला नर्सरीतून झाडं आणायचे, तर ते कोणकोणते झाडं आम्ही आणू ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू. Audio Jungle.